ओम नमः शिवाय हरि बोल नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि बोल नमः शिवाय हरि बोल नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः काली काली जय हो नमः हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय भोले भोले जपा करो शिव नाम अमृत पिया करो पिया करो भोले भोले जपा करो शिव नाम अमृत पिया करो करो शिव नाम और सत्या करो
हर हर महादेव श्री शिवाय बोला बोला श्री शिवाय श्री शिवाय नमस्तुभ्यं. माझ्या सती महाराणीने जप सुरू केला. ओम नमः शिवायच्या जपामध्ये तो देव येत नाही असं बघितलंय की नाही. त्या भगवान परमात्म्याला प्राप्त करण्याकरता माझ्या सती महाराणीने भगवंताची आराधना केली. माता जगदंबेची पूजा केली आणि जगदंबेची पूजा केल्याच्या नंतर त्या आईला त्या असणाऱ्या मातेला एक आण घातली महाराज की हे माते, हे जगदंबा म्हणले, मला असणारा वर प्राप्त पाहिजे, मला असणारा इच्छुक वर पाहिजे. आणि त्या असणाऱ्या आईला जगदंबेला माझ्या असणाऱ्या सती महाराणीने काय केलेली आहे त्या ठिकाणी आराधना करू लागली. गटली भवानी मोहमाईच्या चुर मर्दनाला गोने अनादि निर्गुण प्रगटली भवानी हे मोहमाईच्या चुर मर्दनाला गोने विविध तापाची करावया धारणी पत्ताला की तू पावती निर्वाणी इथली आई जागी व्हायची एखादी. महाराज इथं एखादी जागी झाली की ते म्हणा बोल भक्ता. महाराज माझ्या असणाऱ्या सती महाराणीने आईचा जागर केला. आईला त्या ठिकाणी भगवान परमात्मा प्रसन्न व्हावा याच्याकरता काय केलं महाराज, त्या असणाऱ्या आईला काय केलेलं आहे की त्या आईला सांगितलं, म्हटले हे आई मला असणाऱ्या काय कर, मला वर पाहिजे महाराज. त्या अंगात आलेल्या लोकांचं लय भारी असतं महाराज. महाराज ज्याच्या अंगात येते ना खरं खरं अंगात येणाऱ्याला साष्टांग दंडवत आहे त्या दिवशी महाराज. आई ही सत्यता आहे की नाही. जगदंबा मातेचं स्थान असणं, जगदंबा मातेचं परडी असणं, जगदंबा मातेची त्या ठिकाणी आराधना असणं हे कसं आहे, स्थान आहे. पण त्या ठिकाणी आता अंगात येणाऱ्याचं काही काही वेगळंच असतं महाराज आहे की नाही. काही काहीच्या अंगात येतं महाराज आहे की नाही. आणि अंगात आल्याच्या नंतर मग ते सांगू लागते बोल भक्ता काय पाहिजे आहे की नाही, काय हवंय तुला महाराज. एकाच्या अंगात आला आमच्याकडे आलं, एक जणीच्या अंगात आलं म्हणले. आता अर्जुन महाराज सारखे वाजायला, इकडं अण्णासारखे गायला, आणि सालपी महाराज सारखे सिंतवरती तबल्यावरती आमचे गुरुजी सारखे सगळे गायला वाजायला होते. आणि त्याच्या आलं बाबा अंगात. अंगात आल्याच्या नंतर महाराज तिने काय केलं, सुरू केलं आपल्या अंगात आल्याच्या नंतर हे करायला. हाताचे मुठ मारले असे आहे की नाही, आणि मुठ मारल्याच्या नंतर झालं त्याचा कदा 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 हलायचं. असे हलू लागले, असे हलू लागले म्हणले. झुलाय काय लागले आहे की नाही. आणि झुलत असताना महाराज तिने कानातलं, नाकातलं, गळ्यातलं सगळं काढून एका पिशीमध्ये ठेवलं होतं. आणि ती पिशी आपल्या कमराला याच्यामध्ये चांगली खोसलेली होती. त्याच्यामुळे तुला माहिती आहे
जर अंगात आलं आणि जर काही कुंकड पडलं तर नवरा घरी काय नीटनाटकट होणार नाही मग, आहे की नाही? आणि तिच्या अंगात आलं महाराज, आरडायला लागली, ओरडायला लागली, नाचायला लागली. आहा आहा आहा. अन बांगड्याची माला लिंबावानी डोळा, बांगड्याची माला लिंबावानी डोळा, उभी आहे नदीच्या काठला लखमा उतरत आलाय भेटीला हे लखमा हे लखमा उतरत आलाय भेटीला. आणि महाराज तिच्या अंगात आलं. असं गायला म्हणलं ते येणारच महाराज.